आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गोपाळ, अरे एवढ्या रात चलो कुठं चाललास तू? अगं ते आचार्य आलेत ना, महाग बुंदी पाडतात, ते आलो जरा बघून। हाय का आता? अरे उद्या लग्न आहे तुझं, दिवसभर उभं राहायचंय। जा जाऊन आराम कर। अगं अशी बी झोप नाही आली मला, नंतर झोपायचंच आहे की। आलो मी लगेच जाऊन। ए, झोपला नाही अजून तू? कशी बाई चाललंय जागरण? ते बुंदी त्याचं काय? ते काय पळून जाते होय? मी आहे बघायला, आचार्याला सांगून आलोय मी। हा, अजिबात खायचे नाही चव म्हणून सुद्धा। एक दाणा इकडचं तिकडे गेला तर बघ म्हटलं। जा तू जाऊन झोप जा। अरे झोप। घरचे झोपणार कधी, मी बाहेर पडणार कधी? नेहमीप्रमाणे मागच्याच दाराने गेलो असतो, पण तिकडे आचार्य बंदी काढत बसलेत। अरे गोपाळ, एवढ्या रात्री कुठे? ते पाय मोकळे करायला निघाले। झोप येत नाहीये काय? हा, ते जरा लग्नाआधी तर झोप येतच नसते, पण लग्न म्हणलं की टेन्शन नाही होणारच। ए अरे दार मारायचं सांगून येता आलायस, चल तिकडे बुंदी पाडायची। एवढ्या रात्री कोण आलं असेल? पोलीस तर आले नसतील ना? त्यांना नसेल ना कळलं यांचं मर्डर झालंय? कोण आहे? गोपाळ, हे घ्या, ही सुतळी पण घ्या। तुम्ही इतक्या रात्री इथे माझ्यासाठी आला? हा, मग मी तुम्हाला शब्द दिला होता मी येणार म्हणून, आणि तसं पण अडचणीत असलेल्या बाईला मी एकटं कधीच सोडत नाही। बर्फ आला का? नाही अजून। फोन करू त्यांना? नाही, नको। एवढ्या रात्री संशय यायचा। तुम्ही एक काम करा, तुमच्या बंगल्याच्या पाठीमागं कडुलिंबाचं झाड आहे, त्याचा पाला घेऊन या। कडुलिंबाचा पाला? ते कशासाठी? जास्त प्रश्न नका विचारू, जेवढं सांगतो तेवढं करा। जा, या घेऊन। अहो, हे सगळं तुम्ही काय करताय? बर्फ येईपर्यंत
बॉडी कोजू नये म्हणून चाललंय सगळं. बॉडीचा हवेशी संपर्क नाही झाला पाहिजे. तुम्हाला आता या बॉडीचा त्रास होणार नाही. काय काळजी करू नका. उद्या माझं लग्न आहे. एकदा लग्न होऊ द्या, माझ्या बॉडीची विल्हेवाट लावू. एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग. जा बाई, तुमचं आपलं काहीतरीच. अहो, तुम्हाला काय लाजूच वाटते का नाही? अहो, आपल्या लेकाचं लगीन आहे, लगीन घर आहे. आणि तुम्ही बघितलं तर काय म्हणतील व? बघा ना, बघितलं तर माझ्याच बायकोला जवळ घेतोय. आणि मी कशी दिसते? अरे वा, एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग. आता का बया, आता मला तुम्ही म्हणला होता. आता किती चंद्र दिसतात हो तुम्हाला? हो दिसते तरी का उगे आपलं. हे झालं का तुमचं सुरू? कालाचा नट्टापट्टा चाललाय. मला चहा बी नाही भेटला अजून. त्याचं कोणाला काय पडलंय का? फुलत आहे आणू का ग चहा? होय ग, आणू का? आणती म्या. ए, एवढं काय झालं घाबरायला? आम्ही ते सारखं सारखं मारतोय होय. हं? बघू दाल इश्श, दरवाजा उघडाय की. किती लाजतंय. काहीतरी तुमचं. आप्पा ए, ते गुरुजी आलेत, तुम्हाला बोलवलंय. चला हा हा, सांग त्यांना आलोच म्हणून. जा सांग. जा. हा जा, चला जा. की तुम्ही पण. अरे जा ना. होय मोर. हा. गुरुजी आल्यात बाहेर. कोणाला लगीन करायचं का? जावा बाई, काहीतरीच तुमचं. अहो, मी गेले. त्या मनीषाच्या घरी सगळं नीट असेल ना? डेड बॉडी नीट असेल ना? कोणाला काही संशय राहिला नसेल ना? ती मनीषा डेड बॉडी तशीच ठेवून दागिने आणि पैसे घेऊन पळून तर गेले नसेल ना? नाही, असं नाही झालं पाहिजे. असं जर झालं तर माझी सगळी मेहनत पाण्यात जाईल.